दरम्यान दिल्लीवरून देवेंद्र फडणवीस थेट नागपूरच्या दिशेने रवाना झालेत। फडणवीसांनी माध्यमांशी संवाद सुद्धा टाळलाय। संवाद न साधता रामगिरी बंगल्याकडे ते रवाना झाले। त्यामुळे दिल्लीहून फडणवीस थेट नागपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। फडणवीसांनी माध्यमांशी संवाद टाळलेला आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांनी दिल्ली गाठलेली होती आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी तेजस मोहतुरे आपल्या सोबत आहे। तेजस, फडणवीस दिल्लीहून नागपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। माध्यमांशी सुद्धा त्यांनी बोलणं टाळलेलं आहे। काय एकंदरीत बैठकीमध्ये चर्चा झाली, काय माहिती आहे का? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी जे आहे ते विठुरायाचे चरणी दर्शन घेतले। त्यानंतर जे आहे ते नागपूर आज येणार होते, मात्र अचानक अमरावतीवरनं जे आहे ते थेट दिल्लीला पोहोचले आणि दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यांनी भाजपच्या नेत्यांची, वरिष्ठ नेत्यांची त्यांची भेट झाली अशाची माहिती पुढे येते आणि ही संपूर्ण भेट जी आहे ती गुप्तता पाळली जाते संपूर्ण भेटी दरम्यान। आणि थेट जे आहे ते आता नागपूरला आलेले आहेत। नागपूर विमानतळावरून थेट ते रामगिरी बंगल्याकडे गेलेले आहेत, माध्यमांशी कुठलाही संवाद न साधता। मात्र आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक जे आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीला गेले आणि दिल्लीला गेल्यानंतर अनेक राजकीय चर्चेला उदाहरण आलं। संजय राऊत होते किंवा मग इतर राजकीय नेत्यांनी सुद्धा त्यावर जे आहे ते प्रतिक्रिया द्यायला लागलं। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते माध्यमांशी कुठलाही संवाद न साधता जे आहे ते आज जे आहे ते थेट नागपूरला आले। नागपुरात आल्यानंतर ते थेट जे आहे रामगिरी बंगल्यावर गेले। त्यामुळे बैठकीमध्ये काय घडलं हे सुद्धा गुप्तता पाळली आहे। उद्या देवेंद्र फडणवीस नागपुरात असणार आहेत आणि वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते नागपुरात पार पडणार आहेत। महाआरोग्य शिबिर असेल, असे डझनभर कार्यक्रम जे आहेत ते नागपुरात असणार आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री उद्या माध्यमांशी काय संवाद साधतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असतं। मात्र राजकीय नेत्या राजकीय प्रतिक्रिया काय देतात त्यावर याकडे सुद्धा जे आहे ते लक्ष लागलेलं आहे। नक्कीच, पण तेजस, एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामधल्या कुठल्या नेत्याची वर्णी लागू शकते का आता शिक्षण मंत्र्यांच्या पदी? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू शकते अशा प्रकारची जी आहे ते संजय राऊत यांनी बोललेलं होतं। कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस हे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते राहिले आहेत, विद्यार्थी चळवळीत त्यांनी नेतृत्व सुद्धा केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे। त्यामुळे संघाचे जवळीक आहेत, विद्यार्थी परिषदच्या पदाधिकाऱ्यांचे सुद्धा जवळीक आहेत। त्यामुळे त्यांची वर्णी शिक्षण खात्यात लागू शकते। त्यांच्याकडे शिक्षणाचा अनेक अभ्यास आहे, त्यामुळे त्यांचे नाव सुद्धा सामोरे येऊ शकतात। मात्र राजकीय हालचाली काय यावर सुद्धा गुप्तता पाळलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या नेत्यापैकी जे आहे मुख्यमंत्री फडणवीस नाव जे आहे ते नक्कीच। धन्यवाद तेजस, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।